एक छोटंसं पत्र, हो फक्त एक पत्र, ज्याने दोन सख्या भावामध्ये अशी दरी निर्माण केली की आई वडील आयुष्यभर रडत राहिले. एका पत्राने दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण अनेक वर्षांनी जेव्हा त्या पत्रामागचं खरं सत्य समोर आलं तेव्हा संपूर्ण गावाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा ट्विस्ट ना तुमचं हृदय हलवून टाकेल. सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव डोंगराच्या खुशीमध्ये वसलेलं, शांत, सुंदर आणि माणुसकीने भरलेलं होतं. त्या गावात राहत होते देशमुख कुटुंब. घरात 4च माणसं होते. वडील गोविंदराव देशमुख आणि आई सुमित्राबाई, मोठा मुलगा विनायक आणि धाकटा मुलगा सागर होता. गावात प्रत्येक जण म्हणायचा देशमुखांच्या मुलाकडून प्रेम शिकावं. दोघं भाऊ म्हणजे एक जीव, एक श्वास. विनायक 2 वर्षांनी मोठा होता, पण सागरसाठी तो भाऊ नव्हता तर वडिलासारखा आधार होता. लहानपणी सागर खाली पडला तर आधी विनायक रडायचा. शाळेत कोणी सागरला त्रास दिला तर विनायक त्याच्यासमोर भिंतीसारखा उभा राहायचा. एवढं प्रेम होतं त्या दोघा भावामध्ये. एकदा सकाळी आईने दोघांना जेवायला बोलवलं. आई म्हणते, अरे या रे बाळांनो, भाकरी थंड होते, जेवण करून घ्या. दोघेही धावत आले. सागर हसत म्हणाला, आई मोठा घास आधी दादालाच दे, नाहीतर तो माझा घासही खाईल. सगळं घर हसून गेलं. गोविंदराव म्हणाले, असंच प्रेम तुमच्या भावाभावाचं कायम ठेवा. आम्ही गेल्यावरही कधी वेगळे होऊ नका. हे ऐकून दोघांनी एकमेकांच्या हातात हात ठेवला आणि विनायक म्हणाला, बाबा या जन्मात तर नाही, 7 जन्मातही आम्ही वेगळे होणार नाही. आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. गावात यात्रा होती. दोन्ही भाऊ मिळून संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळत होते. कोणी मंडप उभारत होतं तर कोणी प्रसाद वाटत होतं तर कोणी दिवे लावत होतं. सगळे म्हणत होते देशमुखांच्या मुलांकडे सगळी काही कला आहे. याच देशमुखांच्या मुलामुळे गाव एकत्र आहे. रात्री देवळात आरती सुरू झाली. दोघांनी मिळून आरती केली आणि आईने दुरून पाहिलं. आई देवाकडे हात जोडले आणि म्हणाली, देवा माझ्या मुलांच्या प्रेमाला कोणाचीही नजर लागू देऊ नको रे, कोणाचीही नजर लागू देऊ नको. या दोघांचं प्रेम असंच कायम राहू दे. देवाकडे म्हणू लागली हात जोडून. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमॅन गावात आला. त्याच्या हातात एक पिवळसर लिफाफा होता. तो सरळ देशमुखांच्या घरी गेला आणि म्हणू लागला की विनायक देशमुख कोण आहेत. विनायक पुढे आला. पोस्टमॅननं पत्र दिलं. लिफाफ्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, हे पत्र फक्त विनायकनेच वाचावे. पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं, पत्ता नव्हता, फक्त विनायकचं नाव होतं. सागर हसत म्हणाला, दादा कुठल्या मुलीचं प्रेमपत्र तर नाही ना. घरात सगळे हसू लागले. पण विनायकच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं. त्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. रात्री सगळे झोपल्यावर विनायकने दिवा लावला
हळूहळू लिफाफा उघडला. पत्र उघडताच त्याच्या हाताला घाम फुटला. त्याने वाचायला सुरुवात केली. पहिली ओळ वाचली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडाला. त्याचे हात थरथरू लागले, डोळ्यात पाणी आलं. तो खुर्चीवर बसला. पुन्हा पुन्हा तेच पत्र वाचू लागला. अचानक त्याच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाही. हे खरं असूच शकत नाही. त्याने पत्र छातीशी धरलं आणि रात्रभर त्याला झोप लागली नाही. आता मात्र दुसऱ्या दिवसापासून विनायक पूर्ण बदलला होता. जो नेहमी हसायचा तो आता शांत झाला होता. तो रोज सागरसोबत शेतात जायचा. तो एकटाच जाऊ लागला. आईने विचारलं, काय झालं रे बाळा? तो फक्त एवढाच म्हणाला, काही नाही आई, काहीच नाही आहे. सागरला वाटलं दादाला कामाचा ताण असेल म्हणून असं बोलत नसेल, हसत खेळत नसेल. पण दिवसेंदिवस दोघांमधलं अंतर वाढत गेलं. एका रात्री आईने गोविंदरावांना विचारलं, अहो ऐका ना, आपला विनायक बदललाय असं मला वाटतंय. मला खूप भीती वाटते हो. गोविंदराव म्हणाले, आपण उद्या बोलू त्याच्याशी. पण त्यांना माहीत नव्हतं की उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यातला कायमच बदलून टाकणार होता. दुसऱ्या दिवशी आईने सगळ्यांसाठी पुरणपोळी केली. ती म्हणाली, आज सगळे एकत्र बसून जेवूया. सगळे जेवण करायला बसले. पण विनायक एक घासही खाऊ शकला नाही. त्याची नजर सारखी त्या पत्राकडे जात होती जे त्याने खिशात लपवून ठेवलं होतं. सागरने हसत विचारलं, दादा आज एवढा शांत का आहेस रे? विनायकने त्याच्याकडे पाहिले. डोळ्यामध्ये अश्रू होते पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री सगळे झोपले होते. विनायक एकटाच अंगणात बसला होता. त्याने तेच खिशातून पत्र बाहेर काढलं, आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, जर या पत्रात लिहिलेलं खरं असेल तर उद्यापासून सागर माझा भाऊ राहणार नाही. तेवढ्यात मागून सागरचा आवाज आला, दादा कोणतं पत्र आहे? त्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं? विनायक एवढा का बदलला? आणि उद्या सकाळी असं काय होणार होतं ज्यामुळे दोन कुटुंब कायमची तुटणार होते? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 पहा.